हेलो। हाँ गौतम जी, मैं क्या बोल रहा सुनो, वो आने वाले हैं ना, पूछेगा आपको रूम खाली करने का। सुनो मेरी बात, तो उसको बोला, मेरा घर मालिक बोला था, मतलब मैं नहीं निकलने वाला नहीं हूँ। हाँ, मेरा 2 साल का एग्रीमेंट है उन्होंने। कितना क्या बोलने का? हाँ, 2 साल का एग्रीमेंट किया है, इसके लिए मैं घर छोड़ने वाला नहीं हूँ। और मेरा ऐसा प्रॉब्लम है, ठीक है। पूछेगा कि तुम रूम खाली करो, मैं इसको बोला है, इसको आगे सामने रखो, आगे सामने रखिए ना, सामने
बाकी कुछ बोलने का नहीं, वो ज़्यादा शांत बनेगा, तो इसी लगा है, बराबर अच्छा सादा ऐसा ऐसा झगड़ा वाला खाली करने के लिए उसको ना बोल दिया, ऐसा बोलना 2 साल में रूम खाली करने वाले, ठीक है। हाँ हाँ बस 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 ऐसा बोल देना। हाँ ठीक है, चलिए ऐसे बोल देना, ठीक है। हाँ चलो
सामान्य लाकडाचा काम जायचा आणि त्याला ओढा करता एक बैल असायचा. उत्तर दिलं ते म्हणजे काय, हा चरखा ओढणारा बैल आहे ना, त्या बैलाचा कोणाचा काय म्हणते, चरखा ओढणारा बैल तो जोपर्यंत चरख्याचं काम चालू आहे तोपर्यंत बाळक त्याच्या खांद्यावर दूध ठेवतोय आणि त्याला उडावं लागतंय, तो त्याच्या जवळ आहे. पण काम बंद असेल, चरखा बंद असेल, दुकान बंद करायचा असेल तरी तो मालक त्या बैलाला चरख्यापासून दूर नेत नाही. तो काय करतो, तिथंच फक्त त्याच्या खांद्यावर दूध काढतो आणि चरख्याच्या नवीन त्याला वाजवून त्याला बैला, त्या बैलाचा अधिकार आहे. बैलाला 24 तास चरख्याच्या सोबत राहावं लागतं. पण जर कदाचित चरख्यामध्ये काही बिघाड निर्माण झाला आणि दुरुस्तीची अपेक्षा असेल तर चरख्याजवळ 24 तास असणारा बैल तो चरखा दुरुस्त करू शकेल का? नाही. मग ज्याचा करता कोणीतरी त्यांचा तज्ञ पाहिजे आम्हाला. बाकी उत्तर दिलं ते म्हणजे हा सगळा संसार म्हणजे एक प्रकारचा चरखा आहे. आणि तुम्ही संसारिक, ते काय म्हणजे तुम्ही संसारिक म्हणजे चरख्याला तुटलेले बैल. संसार जर चरखा असेल तर आपण सगळे या चरख्याचे झालो, बैल झालो. मग ते म्हणजे या चरख्याच्या संबंधाने काही सुधारणा असेल, काही बिघाड दुरुस्त करायचा असेल तर तो बैलाला करता येत नाही. त्याच्याकरता संत नावाचा तज्ञच यावा लागतो. आपल्याला संसारामध्ये असताना सुद्धा संसाराच्या
सफलतेचा विचार कसा सिद्ध करावा हे कळत नसल्यामुळे संसाराची सिद्धी यथार्थ कशाने होईल ही साधना आत्मसात नसल्यामुळे आपल्या सर्वांना मार्गदर्शक म्हणून ज्ञानोबा आहे ज्यांना संसाराची गरज नाही, संसाराचा स्वीकार नाही, संसाराचा संबंध नाही, तेच का या संसाराचा अभ्यास करतात आणि संसाराच्या संबंधाने मार्गदर्शन करतात. तसं तर पुन्हा आपल्याला म्हणावं लागेल की ज्ञानोबारांनी संसार सुफळ केलाय. अभंगामध्ये भाषा आजी असते. आजी हा नुसतं वर्तमान काळ वाचत आहे आणि वर्तमान काळ वाचत शब्द आला तर तो भूत काळाची व्यावृत्ती करत असतो. म्हणजे जे आज आहे, आज झालंय असं म्हणतो. आज एखादी गोष्ट घडली त्याचा वाट अभाव आहे हे त्याच्या भाषेत आज एखादी गोष्ट म्हणजे आज बरोबर जन्माला आलं. एखादा म्हणतो मला पूर्ण झालं तरी झालं आज पूर्ण झालं म्हणजे काल पूर्ण काय होता काल पूर्ण नव्हतं. तसं आज संसाराची सुफलता आहे, आज संसाराची सार्थकता इतकी कर्तव्यता आहे. म्हणजे त्याबरोबर हे म्हणायचं आहे काय आजपर्यंत संसार सुफळ झाला नव्हता, आजपर्यंत या प्रपंचाची इतकी कर्तव्यता सिद्ध झालेली नव्हती. आणि हे ज्ञानोबारांच्या संबंधाने आपल्याला कसं पटलं यांच्या संबंधाने आपल्याला हे चांगलं माहिती काय उपजताचे ज्ञानी हे याचा अर्थ उपजल्यानंतर ज्ञानी नाही. उपजत असतानाच ज्ञानी आहे म्हणजे ज्ञानच त्यांच्या रूपाने प्रकट झालंय. संसाराची कर्तव्यता त्यांच्या रूपाने मूर्ण पाहायला मिळते आणि ते म्हणतायत आज याचा अर्थ यातून हे प्रकट होत आहे की ज्ञानोबा आज स्वतःची भूमिका मांडत नाही, स्वतःची स्थिती सांगत नाही. मग आपल्यासारख्या सामान्य साधकाला संसार सुफळ करता येतो या भूमिकेतून ज्ञानोबा बोलताय. साधकाकरता ज्ञानोबा बोलतात आणि संतांचं जीवन हेच आहे ना. जो ज्या अधिकाराचा आहे त्याला तसं मार्गदर्शन करावं सगळ्यांना माहिती. अधिकार त्याचा करू उपदेश मग संसारिकाला संसार सिद्ध करण्याकरता आणि साधकाला जो संसाराची सुफलता शोधतोय त्याला संसाराच्या सुफलतेचा मार्ग सांगण्याकरता. आता इथं प्रश्न संसार 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 हा शब्द घेऊन चालत इथला संसार कोणता घ्यायचा त्याचाही विचार करावा लागेल. अनेक विचार इथं सांगतो संत बांधण्यामध्ये जेवढे संसार शब्दाचे अर्थ आहेत ना तेवढे सगळे आधी संसार सुफळ झाला की नाही या रंगामध्ये आपल्याला सिद्ध करता येईल. काय काय व्याख्या केली आहे, काय काय लक्षणं संकेत पाहतो. संसार कसा म्हणावं काम संसार कारण कारण नाही संसार करण्याची कर्तव्यता भगवंताच्या दर्शनाने कामक्रोधाने वाहिले कुठली ज्ञानोबारांच्या पत्र महाराजांनी तर बोलायचे आणि देहारी काही संसारी सर्व ही मानिले से कुंभिरे या देहाला संसार म्हणावं ही भाषा पाहायला गेली.
अनेक ठिकाणी संसाराचा स्वतंत्र स्वतंत्र विचार करता येतो. अगदी देहाला संसार म्हणावं, विकारांना संसार म्हणावं या नाही. भगवत पूज्यपाद श्रीमद शंकराचार्यांचं वचन सर्वांना प्राण आहे. पुनरपी जननम, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम संसारे जीवनात अस्मिन् संसारे. या संसारामध्ये हा संसार आहे, जन्माला येणारी मरण याला संसार म्हणा. याही संसाराचा विचार आहे. आणि अजून पुढे याच्या पुढे विश्वमौली ज्ञानोकारांनी केलेली संसाराची व्याख्या आहे. आणि हे सारथीचे का मानवी तो मृत्यू म्हणजे संसार ज्ञानोकारा म्हणतात. आचार्यांनी सांगितलं जन्म मरण म्हणजे संसार. आणि ज्ञानोकारा म्हणतात जन्म मरणाच्या ठिकाणी असणारी सत्यत्वबुद्धी म्हणजे संसार. जन्म मरणाच्या ठिकाणी असणारी सत्यत्वबुद्धी म्हणजे संसार. एकीकडं देहाला संसार म्हणा असं म्हटलंय, पण दुसरीकडं देहाच्या संबंधी असणारी आसक्ती म्हणजे संसारिक पण असाही विचार संतांमध्ये पाहायला मिळतो. जसा सुखापणे नाही निरसला देह यामध्ये संसारी. संसारिकता कशाने सिद्ध होते म्हणजे देहाच्या निरसनाने संसारिकतेचा बाब होतो. म्हणजे देहाची आसक्ती आहे, देह चालत आहे, यालाही संसार म्हणा. देहाला संसार म्हणा, देह चालत त्याला संसार. जन्म मरणाला संसार म्हणा, जन्म मरणाच्या ठिकाणी असणाऱ्या बुद्धीला संसार म्हणा. या सगळ्या संसारांचा विचार करा. आणि अजून जर थोडासा विचार करायचा झाला तर त्या पंचदशीमध्ये संसार हा स्वतंत्र वेगळाच आहे. त्यांचा संसार म्हणजे थोडासा बारकायचा आहे. आता पंचदशीकारांनी फार मोठा विचार केला. कोणी सरस्वती भाषा आहे. ते म्हणतात ईश्वराने काही प्रपंच निर्माण केला आणि जीवानेही काही प्रपंच निर्माण केला. ईशाचा म्हणजे ईश्वराचा प्रपंच वेगळा आहे आणि जीवाचा प्रपंच वेगळा आहे. ईश्वरादी प्रदेशांता सृष्टी विषयेन कल्पिता ईश्वरादी प्रदेश अंतः यस्याः सा सृष्टी ईश निर्मिताः. ही सृष्टी तो प्रपंच ईश्वर निर्मित आहे. ईश्वरापासून म्हणजे काय काय अगदी सोपं सांगतो, नवीन बोलायचं नाही का. ईश्वरापासून परमात्मा एकटा असताना एक बहुत्या झाली त्याच्या अंतकरणामध्ये संकल्प निर्माण झाला. त्या ठिकाणी संकल्प सोडा आणि त्याला ईश्वर झालं म्हणतो. अनेक झाला एकी एकताची आठवणी एकदा विश्वी विश्वाकार होण्या केला हे ईश्वर. आणि या ईश्वरानंतर हे सगळं विश्व निर्माण करून याच्यामध्ये जीवरूपाने त्यानेच प्रवेश केलाय. या संसाराची निर्मिती त्यानेच केली. आणि या संसारामध्ये जेवढे सजीव दिसतात ना त्या प्रत्येक सजीवांचा जीव म्हणून जो प्रवेश करता त्याला जो कोण आहे तो देवच आहे. म्हणून त्याला प्रवेश सांगता असं म्हणतो ना. माझं अंश आहे कोण वैवंशो जीवलोके. हे सगळे जीव माझे अंश आहेत. म्हणजे प्रवेशही त्यानेच केला. इथपर्यंतचा संसार त्याचा आहे. पण याच्यानंतर पुढचा संसार मात्र जीवाचा आहे. पुढचा संसार म्हणजे काय जागृतादी विमोक्षानंतर संसारो जीवकल्पित. आधी विमोक्षानंतर जागृतीपासून तर मोक्षापर्यंतचा संसार हा सगळा जीवाचा आहे. म्हणजे कसं आता इथं आपण सगळे आहोत. आपण सगळे जागेला झोपले, आपण सगळे जागे आहोत. या जागृत अवस्थेपासून कुणी जागृतीचा अभिमानी आहे, कुणी सुषुप्तीचा अभिमानी आहे, कुणी स्वप्नाचा अभिमानी आहे. इथपासून सुरुवात होते. तर काही कालावधीनंतर मी मुमुक्षु आहे, इथपर्यंत प्रवास जातो. मी साधक आहे, मी जिज्ञासू आहे, असा प्रवास सुरू होतो. आणि या प्रवासाची व्याप्ती कुठं संपते, कुठं बंद होते तर मी मुक्त आहे. या मुक्त आहे या स्थितीपर्यंत गेल्यानंतर जागा असताना सुद्धा मीच आहे आणि मुक्त झालेला सुद्धा मीच आहे. जागृतीमधला मी तर मुक्तीमधला मी इथपर्यंतचा जो हा मीचा प्रवास आहे ना, हा मीचा प्रवासाचा सगळा प्रपंच म्हणजे जीवाचा संसार आहे. प्रवास हा सगळा प्रवास म्हणजे एक प्रकारचा संसार आहे. आणि अजून जर पाहायचं झालं तर आपल्याला जे जे दिसतंय ना हा सगळा प्रपंच याला काय म्हटलंय संसारच आहे. आपला देह म्हणजे व्यष्टी संसार आणि हा दिसणारा दृश्य पसारा म्हणजे समष्टी संसार. या सगळ्या संसाराचा विचार करा.
पण या सगळ्या संसाराच्या संबंधाने आज ज्ञानोबाला म्हणतात विकार संसार असेल, देह संसार असेल, देहाबद्दलची आसक्ती संसार असेल, जन्ममरण संसार असेल, जन्ममरणाच्या ठिकाणी आपल्याला फक्त कोणती हा संसार असेल, पुन्हा संसाराची व्याप्ती वाढल्यानंतर जीवाचा अंतिमपणाच्या प्रवासाचा हा सगळा संसारच आहे आणि दिसणारं दृश्य जगत हा सुद्धा सगळा संसारच आहे. पण ज्ञानोबाला म्हणतात याचा ज्याचा जो संसार असेल तो प्रत्येक संसार माझ्या ठिकाणी मी करतो आणि मी माझ्या संसाराची भूमिका भगवंताच्या दर्शनासाठी चरण याच्या सान्निध्याकरता केलेली आहे आणि परिणामतः जर झालं काय असेल तर आज या व्यक्तीला या काळाला माझा सगळा संसार सफळ झाला. अभंगाचं पहिलं संसार संसाराच्या संबंधाने अगोदर काही ध्यान करून ठेवली. काय ध्यान करून ठेवलंय? सगळ्यात पहिलं ध्यान श्रीमद भगवद्गीतेमध्ये पहा, गीतेच्या 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने संसाराचं वृक्षाकार वर्णन केले. मूलमनश्चात् अश्वत्थं प्रावृत्यं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदविद्. हा संसार नावाचा वृक्ष आहे. या वृक्षाकार रूपकाने संसाराचा विस्तार केला. पण ऐका, भगवान परमात्म्याने या वृक्षाचं थोडक्यात वर्णन केलं आणि ज्ञानोबारांनी तर त्याला पाहारच आहे. ज्ञानोबारांनी या संसार वृक्षाचं अत्यंत रसभरीत वर्णन केलं. पण हे करत असताना ज्ञानोबारा याचा बारकावा आणि याचा खानापुना सांगत असताना असं म्हणतात, विचार करत नाही. कोणताही वृक्ष असेल तर वृक्ष माणूस का लावतो याचा विचार करून
पहा हा संसार नावाचा वृक्ष जो भगवान परमात्म्याने लावलेला आहे त्याचा हेतू काय आणि व्यवहारामध्ये आपण झाड लावतो वृक्ष लावतो त्याचा हेतू काय तर व्यवहारामध्ये झाड लावत असताना कोणताही झाड लावणारा मनुष्य किंवा शेतकरी झाड लावण्याचे दोन प्रमुख हेतू एक त्याच्यापासून फूल मिळावं किंवा त्याच्यापासून फळ मिळावं फुलासाठी किंवा फळासाठी झाडं लावली जातात सोडी पण ज्ञानोबा म्हणतायत जसं प्रधानमंत्री माहिती जेव्हा संसारामध्ये कोणीच बिना फळाचं किंवा बिना फुलाचं झाड लावून आपण शहराच्या झाडं कधी पाहायला मिळतात इमारतीची झाड आहे सावली याच्यापासून त्याला झाड आता इथं रस्त्याने चालायचं म्हणून इमारतीच्या सावली जावं पण मला काय सांगायचंय झाड लावत असताना माणूस फळाचं लावतो किंवा फुलाचं लावतो आतापर्यंत आपण बरीच असं ऐकलंय काय आमच्या गावामध्ये सामाजिक वनीकरणाचा कार्यक्रम झाला आणि गावकऱ्यांनी 50 वृक्ष झाला तरी शक्य नाही का फळही नाही त्याला फुलंही नाही पण ऐका भगवान परमात्म्याने हा जो संसार वृक्ष लावलाय ना या संसार वृक्षाबद्दल बोलताना ज्ञानोबाने स्वतः बोलतात या फळना सुंबिका फुलना कुरंबिका जे काही पटू सुद्धा ते रुग्णचिहा याला पाहायला गेलं तर फळही नाही आणि वास घ्यायला गेलं तर फुलही नाही याला फुलही नाही आणि याला फळही नाही असा हा वृक्ष कसा आहे त्यांच्या भाषेत संसार नावाचा वृक्ष जरा जास्त वृक्ष आहे वृक्ष म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा अनुकूल परिणाम मिळत नाही उलट त्याच्यामध्ये प्रतिकूलता जास्त आहे या संसाराबद्दल त्यानुसार तुम्ही म्हणता त्याला फळ नाही आणि ज्या संसाराला फळ नाही आणि तुम्ही म्हणायला लागले तो कसा झालाय सुफळ झाला काही तर्काने काही युक्तिवादाने याची संगती लावते कशी लावता येईल पण काय दशरथ राजा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू आपल्या सगळ्यांना माहिती आहे दशरथ राजा असा विचार करत होता की सगळं राज्य असून सुद्धा मला त्याचा उपयोग नाही का कारण मला पुत्र संतती होत नाही पुत्रहीनस्य राज्यम सर्व दुःखाय करते ही त्याची भाषा आहे दशरथ राजा म्हणतोय पुत्रहीनतेमुळे हे सगळं राज्य असून सुद्धा मला दुःख स्वतःच पडत आहे मला जगावं असं वाटत नाही ही त्याची भाषा मग पुत्रहीनता म्हणजे निपुत्रिकपणा दशरथ राजाच्या ठिकाणी होता दशरथ राजाला पुत्र नव्हता पण दोन गोष्टी घडल्या काय घडल्या एक म्हणजे त्या ब्राह्मणाला श्रावण बाळाच्या आईवडिलांनी दिलेला शाप एक आणि दुसरं शृंगी ऋषींना आणून त्यांच्याकडून पुत्र कामेश्वरी नावाचा यज्ञ करून घेतला दोन या दोन गोष्टींनी असं झालं जो दशरथ राजा अगोदर निपुत्रिक होता त्याला 4 पुत्र झाले की नाही म्हणजे अगोदर तो होता निपुत्रिक नंतर तो झाला पुत्रवान तसंच अगोदर हा संसार होता निष्फळ याला फळ नव्हतं पण आज असं घडलंय संसार सुफळ झाला की माये आजपर्यंत ज्याला फळ नव्हतं त्याला फळ लागले पण केव्हा लागलाय आज लागलंय आज संकल्प लावते तो आज मी आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्या आत्मदेव ब्राह्मणाची कथा श्रीमंत भागवताच्या सुरुवातीला सांगितलं महिमा सांगितला असताना आत्मदेव नावाचा ब्राह्मण त्याच्या दशकामध्ये त्याच्या जन्मपत्रिकेमध्ये असं होतं की त्याला पुत्र संतती नव्हती मग त्याला पुत्र संतती नव्हती यात खबर नाही त्याच्या पोटातल्या गायीला सुद्धा वासरू होतो त्याच्या दारातल्या झाडाला सुद्धा फळ येत नव्हतं एवढं निपुत्रिक पण आणि एवढं वाण होतं त्याच्या जीवनामध्ये होतं पण ऐका झाला सगळ्यांना सगळ्यांना माहिती आहे तो आत्मदेव ब्राह्मण एक दिवस आत्महत्या करण्यासाठी जंगलात निघून गेला गेल्यानंतर एक आश्रम सिद्धार्थ शिवजींचं दर्शन करून मग आत्महत्या करून गेला सावजीत पाहिलं तेव्हा आत्मदेवा काय आत्महत्या करायला सांगितलं कारण आत्महत्या करणं चांगलं आत्महत्या करणं चांगलं नाही शास्त्र म्हणतं आत्महत्या करणं चांगलं आहे आत्महत्या करू नये आणि उलट आत्महत्या जर करत असेल तर तुझ्या म्हणतात आत्महत्या करण्यासारखं दुसरं पाप नाही आत्महत्या तो पातकांची राशी ही तुकोबारांची भाषा आहे जगातली सगळी पापं आत्महत्या करणाऱ्या मानवी होतात म्हणून शास्त्र म्हणतं आणि संत वचनामध्ये असं ऐकलंय तो यांच्या वर्णात ऐकलंय की जर एखाद्याने आत्महत्या केली ना तर
पहिल्याच आहे इतका तो पातळी सांगितलं आत्महत्या करू नये. आता आत्महत्या करणं म्हणजे काय तर गळ्याला बांध लावून घेणं आवश्यक नाही, याला आत्महत्या म्हणायचं असं नाही. ते गुरुजी म्हणायचे गळ्यात बाळ न घालणं तिथला आत्महत्याच आहे. एकादशीचं व्रत न करणं ही सुद्धा काय आत्महत्याच आहे. परमार्थ न करणं, भगवंताचं नामस्मरण न करणं ही सुद्धा काय आत्महत्याच आहे. आणि असे जे आत्महत्या आहेत ना त्यांच्या पैकी सुद्धा जायचं नसतं. काही प्रसाद देत असाल आणि त्याने जर पुत्र संतती होणार असेल तर मी लगेच, नाहीतर मी आत्महत्या करणार. त्या साधू पुरुषांनी नाही आणि अगोदर सांगून पाहिजे तेव्हा आत्महत्या करून कोण आणि पुत्राची अपेक्षा करून म्हणजे प्रारंभाला असं ते घडत असतं. त्यांनी ऐकण्याचं म्हटलं मला काहीतरी प्रसाद द्या मग मी लगेच शेवटी त्या साधू पुरुषांनी त्याला एक फळ सांगितलं जा, ते फळ घेऊन जा, ते फळ ते तुझ्या पत्नीला खायला दे, तिला पुत्र प्राप्त होईल. आणि मग त्याच्यानंतर हा घरी आला आता माहिती सगळ्यांना. घरी आल्यानंतर त्याने ते फळ घेतलं, आपल्या पत्नीला तिला सांगितलं हे फळ खा, म्हणजे काय होईल प्रकरण होईल. पत्नी म्हणजेच आता ती फळच होती काय मला पाहिजे. तिने विचार केला, ती म्हणते हे फळ जर ती खाल्ली तर माझ्या पोटामध्ये गर्भ आहे आणि गर्भ व्हायला सुरुवात झाला तर असं म्हणतात की जिच्या पोटामध्ये गर्भ आहे तिने पाऊस सुद्धा नातून टाकायचा. खाता पिता नाही पण आपल्याला आपल्याला खायचं नसतं. मग आपल्या पोटातल्या गर्भाला जे झेपल जे जमेल जे होईल तेच खायचं असतं. अत्यंत बारकाईने काळजी घ्यायची असते. बरं 9 महिने उठताना बसताना चालताना फिरताना सतत काळजी घ्यायची. बरं 9 महिने तरी काळजी घ्यायची आणि त्याच्यानंतर पूर्ण जन्माला आलं का त्याच्यानंतर एक पण खायचं प्यायचं आपण आणि स्तनाचं दूध वाढवून पाजायचं कोणाला लागतात. ती विचार करते आता देवाची बायको, ती म्हणते हे पोरग जन्माला पण आलेलं पोरग एवढा त्रास जर आपल्या होणार असेल तर मग त्याच्यापेक्षा हे फळ खायला होतं. तिने साधूच्या त्या फळावर विश्वास ठेवला नाही आणि ते फळ गायला दिलं. सगळ्यांना त्याच्यानंतर त्या गायीला त्या फळापासून पुत्र झाला. आकार होता माणसाचा त्याचे कान होते गाई सारखे म्हणून त्याचं नाव ठेवलं गेलं गोकर्ण. तिला तो विचारला होता फळ खाल्लं पूर्ण करायला झालं. तिने काय केलं त्या बहिणीला सांगितलं म्हटलं तू बरोबर आहे ना की माझ्या पोटाला ते द्या. त्याच्यानंतर बहिणीचं पोट जसं वाढायला लागलं तसं हिनेची त्या वाढवल्या. बहीण प्रसूत झाली आणि बहिणीचं पोरग आणलं. नवऱ्याला सांगितलं मला पोरग झालं विषय मला तुला सांगायचं नाही त्याचा विचार बंद राहील. पण मला हे सांगायचंय आतमध्ये मला अगोदर पोरग नव्हतं म्हणजे त्यांचा संसार निष्फळ होता. मित्रसंततीच्या बाबतीत पण साधूंचा प्रसाद प्राप्त झाला आणि त्याला तिच्यापासून तो मानलेला भूतकाली झाला आणि इकडे होकर नाही असे दोन पोरग झाले. अगोदर त्याला पोरग नव्हतं त्याला नंतर पोरग होऊ शकतं. तसं अगोदर ज्या वृक्षाला फळ नव्हतं त्याला नंतर म्हणजे आज काही कालावशात आणि काही कारणाने काही सत्पुण्याने सत्कर्माने फळ प्राप्त होऊ शकतं. ही त्या लोकांची भाषा आहे. फळ झालं पण कधी झालं आज झालं माझी संसार झाला ही माई मग फळ आज झालं ना आणि मान्य करू. पण फळ म्हणत असताना फळाचे 2 प्रकार, एक चांगलं फळ आणि दुसरा आहे वाईट फळ. चांगल्या फळाला तुम्ही फळ म्हणताय, वाईट फळाला तुम्ही फळ म्हणा. संसाराचा विचार करायचा तर संसाराला प्रारंभ लागणारी फळ 2 असते, सुखाचं फळ आणि दुसरं आहे दुःखाचं फळ. आज तुम्ही सुफळ म्हणताय तर सुफळ म्हणण्याचा विचार तुमचा असा आहे की तुमच्या संसाराला सुफळतेचं फळ लागलं म्हणजे तुमचा संसार सुखाचा झालाय. बरोबर आहे. आता संसार सुखाचा झाला हे तुमचं बोलणं सुद्धा आम्हाला पटत नाही. का? कारण तुम्हीच आम्हाला हे सांगून ठेवलंय संसार दुःख फुलता दुःख दुपता हा संसाराचा स्वभाव हे तिने आम्हाला सांगितलंय. पण तुमच्या संसारात फळ लागलं असेल तर दुःखाचं लागलं असं म्हणायला पाहिजे. तुम्ही म्हणताय सुफळ झाला म्हणजे सुखाचं फळ लागलं हे कसं शक्य आहे आणि सुखाचं फळ आज लागलं नाही. पण
याच्याकरता ज्ञानोबांनी अगोदर प्रतिज्ञा केली होती, संसाराला सुखाचं फळ प्राप्त करून देईल अवघाची संसार प्रतिज्ञा होती, आज ती सिद्ध झाली. पण ज्ञानोबा संसार तर दुःखाचं आहे, तुम्हीच म्हटलंय अवघाची आहे संसार दुःखाचा, तुम्ही म्हटलंय. उलट तुम्ही असं म्हटलंय तर तुमचं वाक्याने कोणत्या संस्कृतामध्ये आम्हाला काय म्हणतं, काय दुःखवत बांधवडी या संसार सुखाचा विचार काही मोठे संसारामध्ये सुख नाही हे तुम्ही सांगितलं, संसारामध्ये सुखाचा विचारही नाही हे तुम्ही सांगितलं. ज्ञानोबा ऐका, तुम्ही सांगितलेलं गीतेमध्ये गीतेचा अनुवाद करताना संसाराचं वर्णन करताना तुम्ही स्वतः बोलले मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकितेल कवनाचे श्रवणी सांगा कैची सुखनिग्राम सुरणीकराचा. तुम्ही म्हणते काय संसाराला सुख नावाचं फळ लागत नाही, संसारामध्ये सुख शक्यच नाही. कसं शक्य नाही? कसं म्हणले विस्तवाचा, विस्तव म्हणजे लिंग म्हणलं, लिंग म्हणजे रसरशीत लालकुंड तापलेलं विस्तव, त्या विस्तवाची गाणी केली आणि अंगावरचे कपडे काढून एक जर म्हणतो की या विस्तवावर या विस्तवाच्या गादीवर सुखाने झोपणार आहे, शक्य आहे का? नाही. तसं विस्तवाच्या गादीवर उघड्या अंगाने झोपणं, सुखाने झोपणं शक्य नाही, तसं संसारामध्ये सुखाची कल्पनाही शक्य नाही असं तुम्हीच म्हणताय. आणि आज तुम्हीच सांगताय संसार सुखाचा झाला. याच्याकरता आम्हाला पटेल असं काहीतरी उत्तर द्या. आता ज्ञानोबा म्हणतात याच्याकरता एक प्रभावशाली कृती आमच्याकडे काय, म्हणजे कोणत्याही वस्तूमध्ये सामर्थ्य असतं, त्या वस्तूच्या सामर्थ्याचा परिणाम एक वस्तू सामर्थ्य शक्ती असं म्हटलंय. वस्तू सामर्थ्य शक्ती असते जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे लोखंड आहे, लोखंडाचं सोनं होणं शक्य नाही, पण लोखंडाचंही सोनं करण्याचं सामर्थ्य कशाचं आहे? पैसा. तसं संसार सुखाचा होणं शक्य नाही, पण संसारालाही सुखाचं सुफळ करण्याचं सामर्थ्य कशाचं आहे? परमार्थामध्ये आहे. परमार्थ नावाची कृती आणि परमार्थ नावाची संकल्पना अशी देवा की कसाही पदार्थ त्याच्यासमोर येऊ द्या, त्याला सुखात परिवर्तित करू. किती दुःख असू द्या आणि किती दुःख पूर्ण असू द्या, पण दुःखाचं सुख करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त परमार्थामध्ये आहे. काही प्रमाण येईल सांगतात जाईल भव श्रम सुख काही म्हणा राम राम म्हणा राम राम हा क्रियेचा भाग आहे, हा साधनेचा, हा सामर्थ्यवान भाग आहे. परिणाम अवश्रम जाईल अजून सुख होईल. दुःखाचे आहे दुःख, पण दुःखाचं काय होईल म्हणले? सुख होईल. म्हणजे दुःखालाही सुखात परिवर्तित करण्याचं सामर्थ्य परमार्थामध्ये आहे. भगवंताच्या साधनेमध्ये, उपासनेमध्ये, चरण दर्शनामध्ये आहे. आज ज्ञानोबा म्हणतात हेच झालंय, हे वस्तू सामर्थ्य शक्ती घडत नाही, वस्तू सामर्थ्याचा हा प्रभाव आहे, त्याच्यात बदल मारायचं कारण नाही. भगवंताच्या चरणदर्शनाचा हा परिणाम आहे. संसार दुःखाचा आहे माहितीये, संसार दुःखामुळे माहितीये, संसारामध्ये सुखाचा विचार नाही माहितीये, संसारामध्ये सुखाची कहाणीच नाही माहितीये, पण अशा संसारालाही सुखात परिवर्तित करता येतं. कारण विठोबाचे भगवंताचे पाय पाहिले
तर दुःखाचा संसार सुखाचा होऊ शकतो. आता प्रश्न पडतो, दुःखाचा संसार सुखाचा होतो हा परिणाम आहे संसार आणि साधना केली आहे परमात्मा. सुखाला तरी करते तर मला अटक नाही पण तरी मनाचा जायला वेगळे म्हणतो आपण अटक काय बरोबर आहे. सुखासाठी प्रयत्न करायचा असेल, संसारातही राहून करायचं असेल तर तो परमात्मा आहेच ते महत्वाचे. तरी तू पंढरीची काय एक वेळ पंढरीची साधना भगवंताचे चरणदर्शन किंवा परमार्थ याच्याशिवाय संसाराला सुखरूप करण्याकरता दुसरा प्रभावशाली उपाय नाही. ज्ञानोबाला हेच गोष्ट आहे ते केले पाय काय तुम्ही म्हणताय सुखाचा झाला संसार, सुख झाला संसार आणि केलाय मात्र परमार्थ. मग परमार्थ म्हणजे भगवंताचे पाय त्याचं दर्शन एका बाजूला आणि सुखाचा झालाय तुमचा संसार तो एका बाजूला. संसार सुखळ होणं आणि भगवंताचे पाय पाहणं याचा कार्यकारण संबंध नाही. कारण कार्य तेव्हा जन्माला येतं कारण नियत असेल तरच. नियत कारण असेल म्हणजे अनियत कारण असेल तर त्याने कार्य जन्माला येत नाही, योग्य कारण कार्य जन्माला येत नाही. हा सगळ्यांना त्या अनुभव चिंता करत नाही. पण नियत कारणला नियत कारण पता भगवत चरण दर्शनामध्ये आहे आपण तुम्ही कसं बोलू शकता. याच्याकरता थोडासा आता जगतकृती तुकून करायचा वैकुंठ गमनाच्या डोळ्याच्या निमित्ताने आपण राहून ठेवतो. तुकून करायचा वैकुंठ गमनाच्या अभंगामध्ये फार गोड धागा सांगितलेला आहे. तुकून काय संसार आणि परमार्थ या दोघांचा संबंध सांगतो. संसार परमार्थ यांचा संबंध काय म्हणले तर तुकोबारा म्हणतायत रज्जूवर भासलेला सर्व तसा तसं परमात्म्याच्या म्हणजे परमार्थ तत्वाच्या ठिकाणी भासलेला हा संसार हा या दोघांचा संबंध आहे. रज्जू सर्पाकार तसं इथं पारमार्थिक सत्ता आणि हा संसार यांचा विचार. पारमार्थिक सत्ता म्हणजे रज्जू आहे आणि संसार म्हणजे तुझ्यावर भासलेला सर्प आहे. रज्जू सर्पाकार भासलेले जगदंबर ही तुकोबाराची भाषा आहे. त्यांना आपला उदाहरण सगळ्यांना माहिती आपण विचार करतो आणि आपण आपला विचार केला. रज्जू सर्पाचा म्हणजे पडलेली असते गोरी आणि वाटतं काय सगळ्यांना माहिती आहे. सांगा दोरी पडलेली आहे कोणाला तरी वाटलं साप आहे कोणतं प्रकाशानं मग साप आहे म्हणून ओरडला आजूबाजूचे पळत आले. साप असं नाव ऐकल्यानंतर मला सगळे पळत येतो नाही. मग हातामध्ये काट्या घेऊन आले, काट्या घेऊन पळत आले. आल्याच्या नंतर पाहायला लागले, पाहताय तर साप दिसतोय आठवण दिसतोय म्हणजे मग मारा. पण म्हटल्यावर मारायचा वगैरे एक विचार करा साप हलतच नाही. साप काय करतोय हलवून नाही काहीच करत नाही हलत नाही चालत नाही पळत नाही काहीच करत नाही म्हटलं की काय झालंय मग याला काय म्हणतोय का मग ते आपण नाही जाणार. काही माणसांचा असं झालं असं महाराज ते निर्णय असं वाटलं तरी त्यांच्या जवळ तुम्ही जातो पडला असताना तरी जवळ जायचं झालं तुम्हाला होत नाही. हा सापाचा महाराज आहे. सापाच्या जवळ जायचं मला झालं होईल असं थांबा झाला एक धावत गेला बॅटरी आणली आणि बॅटरी पाहिलं काय दिसलं साप साप
पळापळ करायची गरज नाही. पळापळ झाली कशामुळे? तर सापाच्या ठिकाणी म्हटलं, दोरीच्या ठिकाणी बांधलेल्या सापाला खरं मानलं, कोट्याला खरं मानलं तर पळापळच करायला. त्याला खरं असं म्हटलंय, भास असं म्हटलंय. भास मानत आहे ना, तर सर्वाचा सत्य भास अर्थात रज्जुवरी भासे मिथ्याला सर्व मिथ्या आहे, पण त्याच्या ठिकाणी असणारे सत्यत्व बुद्धी या सगळ्या पळापळीला काढणं. तसंच आहे परमार्थिक सत्ता म्हणजे परमात्मा एकटा खराय. तुका म्हणे तुझी येर बाबूला पसारा, सगळा पसारा दिसतो ना संसार घटिका व्यवहार, हा सगळा खोटा आहे. पण याला खोट्याला खरं मानलं, जसं दोरीवर बांधलेल्या सापाला खरं मानलं का पळापळ, तसं परमार्थिक सत्तेवर बांधलेल्या सगळ्या संसाराला खरं मानलं तर काय होणार आहे? आधी सगळ्यांची जी फलित चालली आणि जी पळापळी चालली ती परमार्थासाठी चालली का संसारासाठी चालली? संसारासाठीच आहे. म्हणून ती भासमान असणाऱ्या संसारासाठी म्हणायचे बा, खोट्याला खोटच म्हटलं पाहिजे. माणसाला जर त्रास होऊ नये आणि आपल्या जीवनात सुख दुःख राहू नये असं वाटत असेल ना, तर खोट्याला खोटं म्हणता आलं पाहिजे. माणसं काय करतात? खोट्याला खरं म्हणतात आणि मग त्रास वाढतो, कमी होत नाही. पण खोट्याला खोटं म्हणायचं कसं? सांगायचे म्हणायचे आपल्या समोर आरसा घ्या आणि आरशात आपण जर स्वतःला पाहिलं तर पाहणारा स्वतःच दिसतो. मग पाहणारा बाहेर असणारा एक आणि आरशात दिसणारा दुसरा, म्हणजे त्यासाठी किती झाले? दोन झाले ना. म्हणायचे सांगा, एक माणूस आरशात किती दिसायला लागला? दोन दिसायला लागला. एक आरशाचा बाहेरचा त्याला म्हणा बिंब आणि आरशात दिसतंय त्याला म्हणा प्रतिबिंब. बाहेर असणारा बिंब आहे आणि आरशात दिसणार प्रतिबिंब आहे. बिंब आणि प्रतिबिंब त्याच्यापैकी खरं कोण खोटं कोण? बिंब खरं आणि आरशात दिसणारं प्रतिबिंब खोटं आहे. हा व्यवहार आपला करतो ना. खोट्याला खोटं नाही म्हणलं तर काय होतं? खोट्याला खोटं म्हणावं, खोट्याला खरं म्हणू नये सगळ्यांना कळतं. हा व्यवहार सगळे करतो. सांगायचे म्हणायचे बाबा आरसा समोर ठेवला, कीर्तनाला यायचं होतं, आरसा समोर ठेवला आणि आरसा लक्ष झालं कपाळाला गंध नाही. कपाळाला गंध असला पाहिजे ना, कपाळाला गंध असला पाहिजे. तर आपण वारकरी आहोत, आपण माळकरी आहोत, आपण हिंदू आहोत, आपण ज्ञानोपारायचे पायी आहोत. हे करण्यानंतर आपण काय आपलं पाहिजे? श्रद्धा असला पाहिजे. तुम्ही स्वतःला हिंदूच माणूस घेत असता तर तुम्ही म्हणतो, पण आपण जर देवाचं नाव घेत असू आणि ज्ञानोपारायचं गोपारायचं स्वतःला आपण घेत असतो, आपल्या कोणाला काय असला पाहिजे? ग्रंथ असायला पाहिजे. पण ग्रंथ असावा. याला वाटलं असं पाहिले का मला ग्रंथ दिसत नाही, मग म्हणायचे त्याने काय केलं? पोटावर मिळेल. आता देव ग्रंथ लावायचा आहे ना, पोटावर घ्यायचा म्हणजे कोणत्या पोटावर घ्यायचा तोच प्रश्न. देवाला ग्रंथ लावण्याचं कोण वेगळं आणि आपल्याला ग्रंथ लावण्याचं कोण वेगळं असतं. देवाला ग्रंथ लावायचा असेल तर कानाकडे हजारच्या पोटात लावता येतो, पण स्वतःला ग्रंथ लावायचा असेल तर मध्यमेही लावायचा, मध्यमेला लावायचा. आपल्या स्वतःला कधी देवाला ज्या ठिकाणी ग्रंथ लावायचा त्याने स्वतःला ग्रंथ लावायचा नसतो. आपल्या गरजेत इतर जेवण असेल, मित्रांचं असतं वगैरे, तर त्या संबंधाने जर ग्रंथ लावायचा असेल मित्रांच्या संबंधाने तर देवाचं पोटही चालत नाही, आपलं पोटही चालत नाही. मग आपल्या जवळचं पोट चालतं. त्याने इतरांना ग्रंथ लावा हा नियम आहे. मग याला लक्षात आलं आपल्या कपाळाला गंध नाही, मग त्याने मध्यमेवर गंध घेतला. काय तुला असेल घेतलं आणि कपाळावर लावायचं. आता साध्या करायचे मला सांगा, कपाळाला गंध नाही हे त्याला कुठं दिसलंय? आरशात. गंध कुठं लावला पाहिजे? ना कपाळाला गंध नाही हे दिसतंय कुठं? आरशामध्ये. मग लावला पण कुठं पाहिजे? आणि आरसा नाव पाडणार का नाही? सगळ्यांना हे माहिती आहे, जरी आरशात दिसत असलं तरी आरशाचं प्रतिबिंब आहे आणि याचं बिंब कुठं आहे? बाहेर आहे. मग गंध लावायला पाहिजे बाहेर कपाळाला. आणि आपण बिंबाला गंध लावला तर प्रतिबिंबाला स्वतंत्र लावायची गरज नाही. बिंबाला लावला ना तर प्रतिबिंबाला आपोआप लावलं जातं. ऐका,
बिंब म्हणजे बाहेरचं आणि प्रतिबिंब म्हणजे आतलं. त्याला विचार, परमार्थ म्हणजे बिंब आहे आणि संसार म्हणजे प्रतिबिंब आहे. असा तो विचार. परमार्थ म्हणजे काय? बिंब आहे आणि संसार म्हणजे प्रतिबिंब आहे. तुम्हाला प्रतिबिंबाला समजायचं आहे, प्रतिबिंबाला समजायचं आहे. मग रंगपट्टी कुणाची केली पाहिजे? प्रतिबिंब त्यामध्ये दिसावं असं वाटतंय ना, तर रंगपट्टी कुणाची केली पाहिजे? बिंबाची का प्रतिबिंबाची? बिंबाची केली पाहिजे. तसं संसार जर चांगला व्हायचा आहे ना, तर परमार्थाची सेवा करावी लागते. संसाराचं रक्षत्व करून आणि संसाराची सेवा करून संसार चांगला होत नाही. काचेला आणि आरशाला किती रंग लावला तरी प्रतिबिंबाची रंगरंगोटी होणार नाही. मग रंग कुठं लावावा लागेल? बिंबालाच लावावा लागेल. तसं संसार सुखाचा करायचा आहे, संसार सुफळ करायचा आहे. संसार नावाच्या प्रतिबिंबाला खोट्या वस्तूला जर सुखात परिवर्तित करायचं आहे तर सजावट ही बिंबाची म्हणजे परमात्म्याचीच करावं लागेल, परमार्थच करावा लागेल. म्हणून मला बोलतात असं झालंय की पाय झाली तर संसार आहे अध्यस्त आणि परमात्मा हा आहे अधिष्ठान. अध्यस्थापासून होणारे दुःख संपावं असं जर वाटतंय ना, तर अधिष्ठानाचं ज्ञान प्राप्त करून घेतलं नाही. रज्जू ज्ञानाने सर्व दुःखाचा नाश होतो. म्हणजे भ्रम मात्र असणाऱ्या सर्पाचं दुःख, सापामुळे झालेली फळाफळ, धाव त्रास हा सगळा संपाव वाटतोय, तर फक्त गोळी दुपारे ज्ञान व्हायला पाहिजे. तसं अधिष्ठान असणाऱ्या परमात्म्याचं चरणाचं ज्ञान होणं ते केले पाहिजे. रज्जू सर्व दुःखाचा परिणाम झाला म्हणजे सर्व दुःख सुखात परिवर्तित झाला. अरे हा साप कसला साप आहे? मग ती चोरी गळ्यात भेटून फिरवतो. अगोदर तिला सापचा ओरडत होता, धावा झाली ना, पण तीच आता दुःखाला कारण राहिली नाही. मग झालं काय? आधी संसार झाला गे माये कारण देखील रे पाय विठोबाचे संसार न करता परमार्थ केला. महाराज ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे, आम्हाला एकदा सांगा, तुम्ही संसार न करता परमार्थ केला म्हणून तुमचा संसारही सुफळ झाला. आता आम्हाला सांगा ना, तुम्ही जो परमार्थ केला म्हणता त्याच्यात तुमचं सरळ म्हणणं आहे देखील रे पाय विठोबाचे पाय म्हणजे तो मंत्रमध्ये नाही युक्त बाला दोन कर्ण शब्देन भजते. शास्त्रामध्ये सिद्धांत सांगितला जातो चरण हा शब्द, पाय हा शब्द स्वरूपाचा वाचक आहे असं त्यांनी बोललं. मग आम्हाला एक सांगा, तुम्ही देवाचे पाय पाहिले पण तुम्हाला देवाचे पाय दिसले कसे? आम्हाला काही दिसत नाही का? आम्ही सुद्धा देवाचे पाय पाहतोय, तुम्ही सुद्धा देवाचे पाय पाहिले. तुम्ही देवाचे पाय पाहिले, तुमचा संसार सुफळ झाला. आम्ही किती वेळा देवाचे पाय पाहिले असतील पण आमचा संसार अजून सुफळ झाला नाही. हा परिणाम आमच्या जीवनात का दिसत नाही? माहिती याचं कारण काय? कारण आहे ज्ञानोबारांनी विठोबाचे पाय पाहिले त्यांचा संसार सुफळ झाला. पण आपण विठोबाचे पाय काय आपला विठोबा पाहिला तरी आपला संसार सुफळ होत नाही का? कारण आपण त्याला पाहत असताना ज्ञानोबारांनी जसं पाहिले तसं पाहतो. ज्ञानोबारांचं पाहणं वेगळं आहे आणि आपलं पाहणं वेगळं आहे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर आपण त्याला सर्व चक्षुने पाहतो आणि ज्ञानोबाराय त्याला ज्ञान दृष्टीने पाहतात. आपल्याला देवाकडे पाहिलं का फक्त मूर्ती दिसते, पण ज्ञानोबारांना त्याला नाही दिसतं. कानाला कर्णाटक देवी मध्ये हे त्यांच्याकडे पाहणं आहे. अगदी त्यांचं पाहणं सांगून कसं आहे? सत्य ज्ञानानंद गणनाचे प्रावरण नाही रूप वर्ण गुणचे त्याला पाहणं कसं? पोहारे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाहणे दुरी सारुनिया. इथला पाहता आणि पाहणे ही दोन शब्द आहेत ना, दोघांचे वाचन आहे. पाहता म्हणजे द्रष्टा आणि पाहणे म्हणजे दृश्य. द्रष्टा दृश्य हा भाव बाजूला काढला आणि दर्शनाची त्रिपुटीच बाधित केली आणि त्रिपुटी रहित परमात्म्याचं दर्शन केलं ते ज्ञानोबारायांचं दर्शन आहे. म्हणून आधी संसार सुफळ झाला हे माये. ठीक आहे, आणि मान्य केलं तुम्ही त्रिपुटीचा भाग करून भगवंताचं दर्शन केलं, परिणामतः तुमचा संसार सुफळ झाला. आता आम्हाला सांगा, देवाचं दर्शन तुम्हाला झालं कसं? हा
कधी झालं का? ज्ञानोबांचं कारण की असं दर्शन व्हावं अशी तीव्र तळमळ, तीव्र जिज्ञासा आमच्या अंतःकरणामध्ये होती. कसली? अभंगाचं दुसरं तो तो आजलाचा हवा याची तळमळ, याची तीव्र तळमळ अंतःकरणामध्ये राहून गेली. मला पुन्हा पुन्हा वाटत तो मज व्हावा, तो मला भेटावा, तो मज व्हावा, हा भेटावा, केवढा भेटावा ना तो मज व्हावा, आषाढीला भेटावा, पुन्हा तो मज व्हावा, कार्तिकीला भेटावा. हे झाला आपलं ज्ञानोबारायचं एवढ्या मग व्हावा आमचे धर्म फक्त आषाढी कार्तिक पूर्ती होती. मग आम्हाला सतत हेच वाटत होतं काय पुन्हा त्या परमात्म्याचं दर्शन व्हायला पाहिजे. देव दर्शन देतो पण केव्हा देतो असे अत्यंत मनात
चरित्रामध्ये त्यांना त्यांचे वडील केले आणि मग आईने सांगितलं बाळा विश्वंभरा आपल्या वारवडिलांची वारीची नियमावली आहे पंढरीची वारी आहे माझे घरी ना पंढरपूरची वारी करणं हा आपला नियम आहे आता कार्तिकीला पंढरपूरला गेलं पाहिजे असं आईने विश्वंभररावांना सांगितलं वारकऱ्यांसोबत विश्वंभरराव पंढरपूरला गेले भगवंताचं दर्शन केलं आणि भगवंताच्या दर्शनात इतके मुद्दले महाराज योग्या दुर्लभ पुण्याने पाहता मना न पुरे घरी कितीही पाहिलं आणि कितीही दर्शन केलं तर ते इच्छा तृप्तच होईल पुन्हा देवाला पाहावं असं वाटायला लागलं पण आई घरी होती आईच्या कळवळीने भेटीच्या अपेक्षेने विश्वंभरराव करत आहे आणि वर्णन असं चरित्रामध्ये तिथून पुढं 8 महिन्यात विश्वंभररावांनी पंढरपूरच्या 16 वाऱ्या केल्या 8 महिन्यात किती वाऱ्या केल्या 16 म्हणजे प्रत्येक 15 दिवसाच्या एखाद्या विश्वंभरराव पंढरपूरला प्रत्येक 15 दिवसामध्ये कल्पना करायचं त्याला नाईला टाकून सप्तमीला देव मुक्ती माहिती सप्तमी अष्टमी नवमी आणि दशमीला संध्याकाळी पंढरपूर एकादशीची वारी करायचे द्वादशीला परत निघायचे द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि पौर्णिमा म्हणजे शुक्ल पक्षानंतर पौर्णिमा आणि शुक्ल पक्षानंतर अमावस्या त्या दिवशी परत यायचे तरी 6 दिवस आईजवळ थांबायचे आईची सेवा करायची संसाराची सेवा करायचे आणि परत सप्तमीला परत पंढरपुराचे 8 महिन्यात 16 वाऱ्या केल्या कोणी विश्वंभररावांनी फुकटच तो करायला गोपाळांची कल्पना यावरून त्याच्या करता एवढी खडतर तपश्चर्या करायला विश्वंभररावांची वारी तपश्चर्या पाहिली आणि देवालाच पाजर फुटला देव म्हणतोय विश्वंभररावा तुमची किती वरपट लागली तिकडं गेलं का देवाच्या दर्शनाला इतकं इकडं आलं काय घटना इतकं या गोडीचं म्हणजे तुमचं चिंता व्हायला त्याच्यापेक्षा आजारीला भगवंताने सांगितलं विश्वंभररावा आता तुम्ही माझ्याकडे येऊ नका आता मीच सहभागी वाहून करायचे आजही आपण तेवढा केल्याच्यानंतर देव जेवण जेवण दिले ना तर भगवंत परमात्मा आणि बुद्धी माता आहे ते स्वतः भगवान परमात्मा स्वयंभूतपणे विश्वंभररावांना आले ही तळमळीचा परिणाम आहे भगवंताच्या दर्शनासाठी वेळोवेळा व्हावा पांडुरंग अत्यंत तीव्र जिज्ञासा तळमळ त्यांच्या अंतःकरणात असते आणि परिणामाचा भगवान परमात्मा दर्शन देतो मग म्हणता येतं देखील विठोबाचे आपल्या वेळेचे माझे आपण सांगतोय 5 मिनिटामध्ये ज्ञानोबायांनी सांगितलं माझ्या अंतःकरणातली कळवळ मला देवाशिवाय राहू देत नव्हती मला सतत भगवंताचं दर्शन करावं असं वाटायचं म्हणून मला देवाने दर्शन दिलं आणि देवाच्या दर्शनाने माझा संसार सुफळ झाला माझे संसार सुफळ झाले नाही आता त्यांना मला एक सांगा तुम्ही एवढी तळमळ अंतःकरणामध्ये घातलेली भगवंताचं दर्शन व्हावं असं म्हणून देवाने दर्शनही दिलं आणि तुमचा संसार सुखळही झाला पण हे करण्याकरता तुम्हाला जी प्रेरणा प्राप्त झाली ती प्रेरणा दिली कुणी आणि कशा प्रकारे दिली आपण त्याचा शेवट
प्राप्त झाली याचं कारण एकच आहे, माझ्या सद्गुरूंनी मला हे सांगितलं. निवृत्तीने तत्वता सांगितले. आणि परमार्थ करायला सांगणारे आपले सद्गुरू असतात. सद्गुरूशिवाय दुसरं कोणीही परमार्थाचं मार्गदर्शन करू नाही. तर परमार्थ करण्यासाठी भगवान परमार्थाला जरी सांगायचं असेल तरी होऊनच सांगावं लागतं. माझ्या विनोबाचा काहीचा भाव आपण देव होय ज्ञानोबारांचा माझ्या सद्गुरूंच्या रूपाने तोच परमात्मा आहे. परमात्माच आहे. निवृत्तीनाथ म्हणजे दुसरं कोण आहे याला विचारा. म्हणजे श्रीमंत निवृत्तीनाथ येती यातम दैवतम आश्रय त्या दैवताचा आश्रय करतोय. जे निवृत्तीनाथ या नावाने प्रसिद्ध आहेत. अशा निवृत्तीनाथांनी सांगितलं कसं सांगितलं, तत्वता सांगितले. परमार्थाचं तत्व अर्थात गुण आहे ते माझ्या सद्गुरूंनी सांगितलं. ज्ञानोबा अनेक ठिकाणी होतात. ज्ञान गुण म्हणजे निवृत्तीने घडले माझे हाती निवृत्तीने तत्वता सांगितले. किंवा ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण विधले संपूर्ण माझे हाती निवृत्तीने तत्वता सांगितले. निवृत्तीनाथांनी मला हे परमार्थाचं बीज तात्विक आपलं सांगितलं. काय सांगितलं महाराज, पापरमादेवी करू न विसंगे सर्वथा काय. एक तर ज्ञानोबारा म्हणतात माझ्या सद्गुरूंनी मला सांगितलंय पापरमादेवी संपायचं नाही, विसरायचं नाही. किंवा ज्ञानोबारा आपल्याला सांगताय जसं मी त्याला विसरलो नाही तसं तुम्ही सुद्धा न विसंगे सर्वथा याला विसरायचं नाही. आणि अजून तिसरा आपण ज्ञानोबारा म्हणतात माझ्या सद्गुरूंनी निवृत्तीनाथांनी मला सांगितलं काय, आपण जर त्याचं सतत स्मरण केलं, त्याच्या दर्शनाची इच्छा ठेवली तर बाप रखुमादेवीवर नाम रखुमादेवीचा वर आमचा सगळ्यांचा बाप तो परमात्मा आपल्याला न विसरते सर्वथा कधीही विसरणार नाही. मग त्याने आपल्याला विसरू नये हे सुद्धा आम्हाला कोणी सांगितलंय, निवृत्तीने तत्वता सांगितले. म्हणून आम्ही त्याला विसरू नाही तर तो आम्हाला विसरणार नाही. याकरता आम्ही अंतःकरणामध्ये ही कल्पना ठेवली कोणती, तो मद भावा वेळोवेळा भावा पांडुरंग. या कल्पनेचा परिणाम असा झाला भगवंताने दर्शन दिलं आणि आम्हाला ते झालं एकले पाय विठोबाचे. आणि विठोबाचे पाय राहिले म्हणून आधी संसार सुफळ झाला गे माये ज्ञानेश्वर याचा विचार अनुभवातून मांडतायत. आपल्या सर्वांना एवढंच मार्गदर्शन ज्ञानोबारांच्या होईल. ज्ञानोबारा म्हणतायत तसं आम्ही अंतःकरणामध्ये देवाला पाण्यात चळवळ धारण केली तसं आपणही एवढंच म्हटलं पाहिजे, तो मद भावा वेळोवेळा भावा पांडुरंग. सतत त्याच्या दर्शनाची अपेक्षा अंतःकरणात ठेवली पाहिजे. त्याचं दर्शन झालं तर आपलाही संसार सुफळ झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या सर्वांना आपण संसारिक आपण जीव आहोत. आपल्या सामान्य जीवाचा संसार सुफळ होण्याकरता परिणाम दिसण्याकरता नियत साधन म्हणून जर काय असेल तर ते एवढंच आहे की गेले पाय विठोबाचे आयुष्यभर एवढाच प्रयत्न करावा की त्या भगवान परमात्म्याने आम्हाला यथार्थ रूपाने तत्वतः दर्शन द्यावं. या दर्शनाकरता लागणारी सगळीच पारमार्थिक साधना साधू संतांच्या कृपेने आम्हाला सगळ्यांपर्यंत व्हायला काही जास्त करावं लागत नाही. किंवा म्हणायचे पोटावर बोलण्याच्या गोष्टी कराव्या लागतात. पोटावर 5 गोष्टी फक्त एक गळ्यामध्ये तुळशीची माळ घालायची, 2 एकादशी सोमवारचं व्रत करायचं, 3 आळंदी पंढरपूर पैठण त्र्यंबकेश्वर देवगी या ग्रंथांचे नियमाने पालन करायचे, 4 गाथा ज्ञानेश्वरी भागवत या ग्रंथांची सेवा वाचन पारायण करायचे आणि 5 सतत भगवंताचं नामस्मरण करायचे. याच्यापेक्षा साधी गोष्ट करायची गरज नाही. एवढ्या गोष्टी करता आल्या तर एक दिवस नक्की होईल आधी संसार सुफळ झाला गे माये. आपल्यालाही सर्वांना आपला जीवदशेचा संसार
भगवत करण सान्निध्यामध्ये फळधाम सुखाचा करण्याचं सौभाग्य प्राप्त व्हावं ते याच जन्मात याच देहाने व्हावं. आज हा शब्द इथं ज्ञानोबाईंचा या मनुष्य देहाचा वाचक असा म्हणून घ्या. या मनुष्य देहामध्ये आजच्या घडीला मनुष्य देहा येतोपर्यंत आमचाही सर्वांचा संसार सफल व्हावा एवढी सद्भावना व्यक्त करतो. झालेली चिंतन सेवा माझं आराध्य दैवत भगवान श्री मानवंत परमात्मा विष्णुभावी ज्ञानोबराय जगद्गुरु श्री तुकोबाराय संत आचार्य माझ्या वारकरी शिक्षक संस्थेचे सगळे गुरुवर्य माता पिता देऊन आपण सर्व स्वतःवर सर्वांच्या जन्मावर समर्पित करतो. कीर्तन सेवेकरता उपस्थित टाळकरी परिसरातील वैद्य निषेधता सर्व गुरुजन गायनाचार्य मृदंगाचार्य महाराष्ट्र सर्वांच्या चरणावर नमस्कार होतो. बोलत असताना एखादा अपशब्द किंवा अपशब्द केला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष योग्य असेल तर गुरुदेवांचा दैव मध्ये पुरते अधिकते सरते करुणे घ्यावे मध्ये विरोधे पायाच्या प्रसादी काही बोललो विरोधे समाधानी संधी होय आम्ही होते ते कलेहा उपदेश तुमचे वरवडी दोषे शतमचा तुझे जे पोचणे जन्मोदयिका हरे संत श्रवण तुकाराम महाराज सगळे वैकुंठ गमन कीर्तन सोहळा महोत्सवातील आजचा 6वा कीर्तन पुष्प देहूगावची वैराग्यमूर्ती श्री हरिभक्तपरायण केशव महाराज घाटावणे अध्यापक गाथामूर्ती देहू यांनी आपल्या मधुर आणि रसाळवाणीला गुंफून आपल्याला ते ज्ञानदान दिलं. त्यांच्या या कीर्तन सेवेबद्दल संत श्रवण तुकाराम महाराज मंडळ शतशः ऋणे भाविकांना उद्याच्या कीर्तन श्री हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज कुलकर अध्यापक गाथामूर्ती देहू यांचं होईल. आजचा जागर विठ्ठल प्रसादी भजन मंडळ विठ्ठल मंदिर घाटला यांचा होईल. उद्याचा जागर श्री आदिनाथ गुरुदत्त प्रसादी भजन मंडळ खाद्यनगर यांचा होईल. संत श्रोमणी तुकाराम महाराज गुरुदत्त निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील आजचे देवीला याप्रमाणे कुमारी तन्वी योगेश केनी 501 रुपये, भारती सदानंद भटके 305 रुपये, शंकर गोविंद दळवी 555 रुपये, श्री तुकाराम भिकाजी घाणेकर वैभवनगर इमारत क्रमांक 2 1001 रुपये, रामकृष्णारी 500 रुपये, यशोदा जगन्नाथ देशमुख स्मरणार्थ मीनाक्षी तानाजी देशमुख 502 रुपये, शरद चरगर 501 रुपये, रामदास दामोदर शिंदे 501 रुपये, हरिभक्तपरायण आईवडिलांच्या स्मरणार्थ श्री एकनाथ रामचंद्र पवार 551 रुपये, सतीश सुरेश जटाळे 501 रुपये, अंकुश विलास घोगरे 301 रुपये या सर्व